करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. 10 वर्षापूर्वीपासून मणक्याचा खूप त्रास झाला. सेकंड टाइम प्रेग्नंट होते तेव्हा डिलिव्हरीच्या वेळेपासून. तेव्हा माझ्या भावानं आणि माझ्या आईनं खूप केलं माझं. अगदी सगळं माझं जागेवर होतं तेव्हापासून. आजारादरम्यान मला माझ्या मिस्टरांनी पण खूप साथ दिली. डबा नाही दिला तरी ते मला कधी काही बोलले नाहीत. चला सगळ्या ताई टीव्ही समोर येऊन बसलात. हा अरे वा खूप छान. बरं संध्याकाळचा चहा झालाय की नाही? हा हा कसं आहे ना ताई की मला ना खरंच खूप आनंद होतो की तुम्ही सगळ्या जणी आपल्या कार्यक्रमाची इतकी आतुरतेने वाट पाहत असता. कारण हा कार्यक्रम बघत असताना तुम्हाला सुद्धा तुमच्या मैत्रिणींबरोबर घालवलेले काही क्षण आठवत असतात. माहेरच्या आठवणी ताज्या होत असतात आणि आपण सुद्धा स्वतःसाठी वेळ घालवला पाहिजे, स्वतःच्या हक्कासाठी वेळ घालवला पाहिजे ही इच्छा तुमच्या मनात निर्माण होत असते. हो की नाही? खरं आहे की नाही? हा तर मंडळी सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत साताऱ्यातील गोळीबार मैदान येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे सहभागी होणार आहेत आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात. तर आजच्या भागात जी हुकुमाची राणी होणार आहे ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा बघूया आजच्या भागामध्ये हुकमाच्या राणीचा मान कोण पटकावणार आहे ते. पण त्यासाठी आपल्याला खेळ खेळावे लागणार आहेत आणि आपल्या पहिल्या खेळासाठी पटापटा 10 ताईंनी इथे यायचं. या बरं खूप छान वाटते सगळ्या ताई इथे आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. शुभेच्छा अशासाठी कारण तुमच्या 10 ताईंपैकी 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई बाद होणार आहे. ताई तुझं नाव सांग बरं. प्रियांका किरण पोळ. प्रियंका ताई कसं वाटते आज इथे 16 सख्यांच्या कार्यक्रमात आले? छान मस्त छान वाट. पण मला कुणीतरी असं सांगितलं की ताईंनीच सांगितलं की तू खूप लाजतेस म्हणून जास्त फार बोलत नाहीस किंवा पण असं वाटत नाही. अशा ताई शोधल्या पाहिजेत कोणी सांगितलंय ते. सगळ्या ताईंच्या मनामध्ये ना खूप काही असं साचून राहिलेलं असतं आणि व्यक्त करण्यासाठी समोर एक कोणतरी व्यक्ती हवी असते. आणि आज तुम्ही सगळ्या जणी ज्या पद्धतीने तुमच्या मनातलं माझ्यासमोर व्यक्त करत असतात आणि मन मोकळं करत असतात आणि अगदी छान एन्जॉय करत असतात एखाद्या लहान मुलीसारखं, ते बघून खरंच खूप छान वाटतं. तेव्हा आजच्या या आपल्या भागामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी छान अगदी लहान व्हायचे. अगदी शाळेतली लहान मुलगी कशी असते तसं. कारण प्रत्येकीमध्ये एक लहान मुलं असतं. हा जसं या ताईमध्ये लहान मुल. आता ते कसं येणार आहे बघा बाहेर. हा ओके चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. असा गेम घेतला तर मला हसली फसली करत हॉस्पिटलमध्येच पोहोचावं लागेल. का पण कशामुळे म्हणजे? मला मणक्याचा त्रास आहे ना त्यामुळे. मणक्याचा त्रास आहे आणि हॉस्पिटलमध्ये जाणे पण एवढं नाही करायचंय. हसली ती फसली वगैरे एवढं नाही करायचंय. ताई हा सावकाश सावकाश करायचंय. रेडी? हा हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. हा आता हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरतीच नृत्य करायचंय. पण जसं येईल तसं तुम्हाला जसं जमेल तसं. ठीक आहे? आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये तुम्ही उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हा नाही तर स्टॅच्यू म्हटल्यानंतर नुसतं सरळ असं उभं राहायचं नाही. चला तर मग सुरू करूया खेळ. नक्की? ओके चला त्यासाठी म्युझिक प्लीज. जरा थांब गं पोरी, जरा थांब गं पोरी, न जाऊ नको दुरी, ही रस्ता तुझा धरला. जरा थांब गं पोरी, न जाऊ नको दुरी, ही रस्ता तुझा धरला. कोण म्हणे ह्याला मणक्याचा त्रास आहे? हा हाच उत्साह आहे, हाच हीच एनर्जी आहे. क्या बात आहे ताई, व्हेरी गुड, मस्त. जरा थांब गं पोरी, न जाऊ नको दुरी, ही रस्ता तुझा दोनदा इथे दोनदा तिथे. मस्त. स्टॅच्यू. कोण आहेत त्या 5 ताई ज्या बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. असं छोटं शामरुग असतं ना तसं वाटते. किती हलशील बाद झालेली आहेस तू ताई. तिथे समोर बसू शकते. ओके हा बसू शकते. व्हेरी गुड. ए ताई ताई ग
एवढी हलतेस, खाली बघतेस, समोर बघतेस, तरी तू बाद झालेली आहेस. तू समोर बसू शकते. ओके. हे बघता हल्लीस, तू बाद झालीस. तू बसू शकते समोर. वरती कोणतरी आहे ताई. ए ताई. अरे अजिबात हलत नाहीये. हा, व्हेरी गुड. कशी आहेस ताई? काही कसं वाटतंय? काय रे, अजिबात नाही. क्या बात आहे. हो हो हो, हात बिन हलतोय तिथं ताई. तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. या इथं हसली तू. हसली आणि फसली. ताई समोर बसू शकते. अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेले आहेत आणि ह्या 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन पाची ताईंचं. तुम्ही आलेले आहात आपल्या या पुढच्या खेळामध्ये. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटतंय की नाही? हो, पहिल्यांदाच खेळते मी. म्हणजे पहिल्यांदाच खेळते. हो. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला 30 वर्ष झाले. 30 वर्ष झाली आहेत. हो. मग 30 वर्षातून पहिल्यांदा अशी बाहेर पडलीस आणि पहिल्यांदा असा खेळ खेळ. हो. क्या बात आहे. मला कमाल वाटते. पण असं का म्हणजे एवढ्या 30 वर्षात असं म्हणजे का नाही असं कुठल्या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं वाटलं? नाही झाले, कारण असं म्हणजे बाहेर असं पडतच नव्हते ना. का पण म्हणजे त्याला काय कारण आहे असं की? नाही तसं नाही, सासूबाई होत्या त्यामुळं. अच्छा. आजारी असायच्या जबाबदाऱ्यांमुळे. ओके. पण मग आज त्या सगळ्या जबाबदाऱ्या तू बाजूला इथे आले. क्या बात. आणि पुढच्या दुसऱ्या खेळामध्ये आलेली आहेस. वा ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. व्हेरी गुड. आणि पुन्हा पाचीताईंना खूप खूप शुभेच्छा. या खेळाचं नाव आहे सासर माहेर हे. सासर माहेर हे. खेळाचं नाव काय बरं ताई? सासर माहेर हे. सासर माहेर हे. ताई तू एक सासर जोरात. माहेर हे. सासर माहेर हे. ठीक आहे, हरकत नाही. आणि हा खेळ असा आहे की आता आपण आहोत सासरी. ओके. हे आहे माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेरमध्ये उडी मारायची. सासर म्हटल्यानंतर सासरमध्ये उडी मारायची. ओके. पण उडी मारायच्या. माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायची. सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. रेडी? ओके. माहेर सासर. माहेर सासर. माहेर सासर. माहेर सासर. सासर. का तू का जात? मी पुढे आलते ना जरा. तू पण चुकलीस ना. मग तू पण बाद झाली. येत आहे. आता बघूया. आता एक ताई बाद होणार आहे. कोण आहे ते काय माहिती बाबा. ह्या ताईचं टेन्शनच आलंय मला. हा, ओके. रेडी? माहेर सासर. माहेर सासर. माहेर. माहेर. मीच आऊट झालो, सॉरी. ओके. माहेर सासर. माहेर सासर. माहेर सासर. सासर. आऊट झालेली आहे ताई. काय ग ताई, कसं वाटते? छान वाटते माहेरी जाऊन. हे पाहत. पण पटकन अशी न सांगता गेल्यामुळे तू बाद झालेली आहेस. चालायचं. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. खूप छान खेळलीस. आणि आपल्या या सासर आणि माहेर या खेळातून ज्योतिताई आणि प्रियंकाताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा प्रियंकाताई आणि ज्योतिताई तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आता ह्या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मस्त. खूप छान वाटत. खूप छान. खूप मस्त. आनंद झालाय. पण असे खेळ खेळली होतीस तू आधी? नाही.
पहिल्यांदाच खेळतायत तर सगळ्या इथे. मला असं वाटतं की जेव्हा ज्या ज्या ताईंना मी विचारतो त्या म्हणतात की आम्ही पहिल्यांदाच खेळतो. पहिल्यांदाच खेळते. पण का म्हणजे असं घरातून हा, मुलं लहान होती तोपर्यंत नव्हतेच ना बाहेर येत. आता जरा मोठी आहे तर घरी ठेवून आले त्यांना. मोठी आहे तर घरी ठेवून आली आहे. पण मग घरी सासूबाई असतील त्या म्हणाल्या की बाबा नाही हो, नको हो. जाऊस. नाही नाही, अशा असं नाही काही त्या बोलणार कधी. अशा नाही बोलणार आहेत. नाही 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 बोलणार. कशी आहे सासूबाई? खूप छान आहेत, प्रेमळ. त्याही माझ्यासोबत आहेत इथे खेळायला. कुठं सासूबाई इथे या लवकर. हा, आज सुनेला खेळताना बघताना कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. पण एकदा सासूबाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण ती म्हणालेली आहे सुनेला की तू जा खेळ. हा आहे की नाही? काय ती बोलल्या ना तू आता काहीतरी मला सांगत होतीस की तू तिला विचारलंस की जेवण झालं नाही अजून. हा, ते बोलल्या जाऊ देत, नंतर बघू, आपण घरी गेल्यानंतर बघू काय करायचं ते. क्या बात आहे. सासूबाई काय सांगाल सुनेबद्दल? खूप छान आहे, खूप चांगली आहे सुनबाई माझी. खूप चांगली आहे. बरं, एका शब्दात जर सुनबाईंचं कौतुक करायचं झालं तर काय सांगशील? एका शब्दात. छान. हा, क्या बात आहे. छान, व्हेरी गुड. एका शब्दात कौतुक करायचं झालं सासूबाईंचं तर काय सांगशील? उत्कृष्ट सासूबाई. ओहो, उत्कृष्ट सासूबाई. क्या बात आहे. व्हेरी गुड. मग सून जिंकेल ना जिंकेल. आणि हुकमाची राणी होणार ना? होणार. ओके, क्या बात आहे. सासूबाई बसू शकता तुम्ही. आणि या खेळाचं नाव आणि हा खेळ कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आपण जाणार आहोत दोन्ही ताईंसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव प्रियांका. प्रियांका ताई. माहेर कुठलं? माहेर सांगली जिल्ह्यात आहे, कडेगाव तालुक्यात, अच्छा. अपशिंगे. अच्छा. आणि सासर? सासर सातारा जिल्ह्यातच आहे, शामगाव, पण राहते मी इथे साताऱ्यात. अच्छा. किती वर्ष झालेत लग्नाला? 15 वर्ष होतील आता फेब्रुवारीत. 15 वर्ष. बरं ताई काय सांगशील माहेरबद्दल? माझ्या माहेरी एकत्र कुटुंब आहे. अच्छा. 8-10 जण आम्ही सोबत राहतो. मम्मी, पप्पा, चुलती, वहिनी वगैरे सगळे. छान आहेत, सुखाने राहतात सगळे. आठवण खूप येते तिकडची. अच्छा. आणि एक प्रसंग सांगायचं म्हणलं तर मला 10 वर्षापूर्वीपासून मणक्याचा खूप त्रास झाला. म्हणजे मी सेकंड टाईम प्रेग्नंट होते तेव्हा, डिलिव्हरीच्या वेळेपासून. तेव्हा माझं भावानं आणि माझ्या आईनं खूप केलं माझं. खूप म्हणजे अगदी सगळं माझं जागेवर होतं तेव्हापासून. त्या दिवसापासून आज रोज माझा भाऊ आणि मम्मी डेली फोन करतात मला. दिवसातून एकदा तरी फोन करतातच ते दोघेही. म्हणजे अगदी चुकूनच नाही आला तरी रात्री 11 पर्यंत होतोच एक तरी फोन केल्याशिवाय. म्हणजे माझी मम्मी झोपतच नाही तिकडं. कशी आहेस, बरी आहे का विचारल्याशिवाय झोपणारच नाही ती. त्या आजारादरम्यान मला माझ्या मिस्टरांनी पण खूप साथ दिली. खूप म्हणजे खूप. अगदी म्हणजे मी डबा नाही दिला तरी ते मला कधी काही बोलले नाहीत त्या दिवशी. म्हणजे मला बसताही येत नव्हतं, उठता येत नव्हतं. तेव्हा आम्ही जॉबनिमित्त अमरावतीला होतो. खूप त्यांनी सपोर्ट केलाय मला. आणि त्या वेळात माझी मम्मीही पडली होती. माझ्या सासूबाईंचंही ऑपरेशन झालं होतं हाताचं. त्यामुळे माझ्यासोबत येण्यासारखं तिकडं कुणीही नव्हतं. फक्त माझ्या मिस्टरांनी तेव्हा मला खूप साथ दिली. नक्कीच. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माझ्या ताईची भाऊजीने काळजी घेतली पाहिजे. ताई खूप घेतली माझी. आज या माध्यमातून काय तुला आईला सांगावं असं वाटतंय? जशी तिनं माझी काळजी घेतली तशीच आम्ही तिघं चौघं भावंड मिळून तिची काळजी खूप घेऊ. तिनं पण सुखाने राहावं आणि निरोगी आयुष्य लाभावं सगळ्यांनाच. नक्कीच त्यांना अत्यंत निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. आज कसं वाटते, मनातलं व्यक्त होऊन कसं वाटते? छान वाटतं. मस्त जाते मी माहेरी पण जाते सारखी. माझ्या सासूबाई मला कधीच अडवत नाहीत माहेरी जाताना. 1-2 दिवसाची सुट्टी असली तरी मी जाऊन येते, बोललं तरी जा म्हणतात त्या लगेच. नक्कीच. कारण त्यांचं सुद्धा सासूबाईंचं सुद्धा माहेर असतं आणि त्यांना माहिती आहे की आईची ओढ काय असते. नाही, त्या मला कधीच नाहीत अडवत माहेरी जाण्यापासून. वा, नक्कीच. असं छान आणि सुखी कुटुंब, सुखी सासर, आनंदी सासर सगळ्या माझ्या ताईंना मिळून दे हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. आणि खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. आता पण छान वाटलं इथं येऊन. थँक्यू सो मच. आणि आता आपण शेवटचा खेळ खेळायचा. हो, नक्की. चला तर मग मंडळी जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे तुमच्या समोर एक फुगा असणार आहे, आता दिसत नाहीये.
पण तुमच्या समोर तो फुगा असणार आहे. ओके, आणि तो फुगा जाऊन फोडायचा आहे, पण त्याआधी संगीत सुरू होणार आहे. ते संगीतावरती तुम्हा दोन्ही ताईंना जागेवरती नाचायचंय आणि स्वतःच्या भोवती गोल गोल फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई लवकरात लवकर कमीत कमी वेळेमध्ये तो जाऊन अगदी व्यवस्थित फोडेल ती ताई असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण हा फुगा फोडायच्या आधी दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ओके, ज्योतिताई, प्रियंकाताई, हां तयार आहात तुम्ही? हां, म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. प्रियंकाताई गोल गोल फिरायचे, चल नको, मेरे साथ ज्योतिताई गोल गोल फिरायचे. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी क्या बात आहे, मुंबई व्हेरी गुड. तुझे लेने को आयलो. गोल गोल फिरत राहायचे, गोल गोल फिरत राहायचे, गोल गोल फिरत राहायचे, गोल गोल फिरत राहायचे. संगीत थांबलेलं आहे, संगीत थांबलेलं आहे. हा, मागे 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 हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. मागे मागे पुढे 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 थोडी टच करायचं नाही. इथं कुठं चालली, इथं ये. मागे मागे आणि एकदाचा ज्योतिताईंनी फुगा फोडलेला आहे. त्याच्यामुळे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ज्योतिताई आणि उपविजेती ठरलेली आहे प्रियंकाताई. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. कसं वाटते? छान वाटते, मस्त. छान वाटतं. हो, त्या ताई घरी गेलेल्या परत आल्या, त्यांनाच हुकुमाची राणी झाल्या, तेच खूप छान आहे. मग बघा कशी संधी बरोबर घेऊन हो, येते की नाही. खरंच. बरं, आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, सासूबाईंना द्यायची आहे हां. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप. त्या खूपच आहेत अगोदरच. मी नाही काय बाबा बोलत आहे. हा हा, बरं बरं, सासूबाईंकडे बघत बोलायचंय. हा सासूबाई, हा रेडी, हा लवकर. आई हा घ्या कप आणि बसा कप. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे ज्योतिताई. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, 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 सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई कसं वाटतंय? मला खूप छान वाटते. मी पहिल्यांदाच खेळली. पण सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? माझ्या आईला सांगणार मी सगळ्यात अगोदर. आईला सांग. हो.
का डोळे पाणवले? नाही. आई समजून घेते ना सगळं, त्याच्यामुळे मला आईला सांगते. काय सांगशील तू आईबद्दल? माझ्या आईला ना आत्ताच परवा कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं मोठं, त्याच्यामुळे मला आईचं बोलणं, आईबद्दल म्हणलं ना दुःख एकदम आलं, असं डोळ्यात अश्रू आले. आता कशी आहे? आता आहे बरी तब्येत. पण काय सांगशील आईबद्दल? काय आईचे एखादा माझी आई पहिलं मदतनीस होती शाळेची, त्यांनी ती मदतनीस करत करत आम्हाला शिकवले. माझे वडील शेतकरीच आहेत. पण आज तू हुकुमाची राणी झालीस, या निमित्ताने काय सांगावं असं वाटतं तुला आईला? आई हा भाग बघणार आहे तेव्हा काय सांगते? तुझ्या मनातली जी काही इच्छा असेल ती आम्हाला आईपर्यंत पोचवायची आहे, तर काय सांगशील तू? माझ्या आईला असं देवानं चांगलं ठेवावं हीच माझी स्वामीच्या इच्छा आहे. स्वामीचरणी. नक्कीच नक्कीच. आणि या आईना अत्यंत निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो ही सुद्धा स्वामींचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि हे आनंद अश्रू आहेत आणि हा आनंद काय असतो ते मी समजू शकतो. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढतो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. ज्योतिताई पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली असतो. म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणजे एखाद्या डोहामध्ये दगड टाकल्यानंतर जसे तरंग निर्माण होतात आणि अख्खं पाणी ढवळून निघतं, तसंच आजचा दिवस प्रत्येक ताईंच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. त्यांना त्यांचा आनंद सापडलेला आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्यांनी हा आनंद सतत शोधत राहावं आणि सतत हसत राहावं. तर भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.